टू फेम सुब्रमण्यम सर यांच्या आवाजात. धन्यवाद प्रवीण दुगाडे. पोएंजे एक अत्यंत निसर्गरम्य असं गाव आहे. पनवेल आणि एकोपलीच्या मध्ये उल्लेख करायला पाहिजे. मग तो निळजे असो किंवा सोनारपाडा असो, वाकळण असो, चवळे असो, ज्यांनी चॅम्पियनला हरवलं, पडले असो, हे सगळे दिग्गज संघ एकाच पूलमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. ही अत्यंत घातक गोष्ट. मोनो काढून टाक. नाही, मोनो काढ आणि व्हॉल्यूम दे थोडंसं. हॅलो हॅलो. नाही नाही चंदू, इको काढून टाक. इको 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 काढून टाक. क्लॅश होतो ना, आवाज परत येतो. हा, दोन्ही पंच अनंत पाटील आणि प्रफुल्ल पाटील मैदानावरती. रसिकांना विसरू नये, उद्या 21 तारीख आहे आणि उद्या तुम्ही काटाई विरुद्ध दावडी हा पहिला सामना सकाळी तुम्ही या ठिकाणी 9:15 वाजता बघू शकाल. कोणी विरुद्ध गोळवली, सांगाव विरुद्ध बेतवडे, शीळ विरुद्ध तिसगाव, माताडी विरुद्ध वाडेगर आणि उत्तरशी विरुद्ध मानपाडा या सगळ्या संघांना इन ॲक्शन मध्ये बघू शकाल. आणि 23 तारखेपासून सगळे ओपन क्रिकेटमधले संघ या ठिकाणी येतील. 23 तारखेला श्लोक 11, अतुल 11, कुंदल 11, फिशा 11, त्याच्यानंतर स्टार सीसी 11, साई 11, साई 11, वेद 11. 24 तारखेला ओपन क्रिकेटमधले इच्छापूर्ती 11, धारूळ 11. बाजूला आमच्या सगळ्यांचे लाडके, आपल्या सगळ्यांचे लोकनेते माननीय रमेशजी पाटील ज्यांच्या शुभ हस्ते 18 तारखेला 9:52 उद्घाटन या ठिकाणी तुम्ही पाहिलात. आणि बरोबर मध्ये तुम्ही बघताय ते दिवंगत कामगार नेते माननीय स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचं चित्र बघताय. आणि त्याच्याबरोबर उजव्या बाजूला तुम्ही बघताय महाराष्ट्र अभिमान सेनेचे नेते आणि तसंच महाराष्ट्र अभिमान सेनेचे सरचिटणीस माननीय प्रमोद रतन पाटील उर्फ राजू शेठ. या बाजूला तुम्ही बघू शकता. या बाजूला रतनबुवांचं चित्र आहे. हे चित्र आताने काढलंय, तुमच्या माहितीसाठी लक्षात घ्या. या आताने काढलेलं चित्र आहे असं मला दादानी सांगितलं. एका बाजूला आपण बघतो विजय रतन पाटील, दुसऱ्या बाजूला आहे माझे अत्यंत जवळचे मित्र विनोद रतन पाटील यांचं हे चित्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अप्रतिम आयोजन, जसं उल्लेख केला बरोबर आहे प्रवीण यांनी, की भरपूर चर्चा सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आताच नाही, डिसेंबर महिन्यापासूनच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक याचं चर्चा होते व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि सोशल नेटवर्कच्या माध्यमातून. याचं कारण या स्पर्धेची दर्जा, जसं मी उल्लेख केला 3 दर्जेदार स्पर्धा आहेत. एक ई स्पर्धा आहे, एक सुप्रीमो जी इंडियन एअरलाइन्सच्या मैदानात सांताक्रूजला आमदार संजय पोत्तीस यांच्या माध्यमातून होतं, आणि त्याच्यानंतर तिसरी स्पर्धा आहे ती भिवंडीच्या स्टेडियममध्ये. या 3 अत्यंत दर्जेदार स्पर्धेंचं फार मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते. tenniscricket.in ई साईट संतोष नाणेकरचे यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुद्धा दाखवलं जातं. इथे डेन NBCचे अप्रतिम कव्हरेज परवापासून आपण बघतोय. या ठिकाणी दिलीप भगत, चंदन भगत यांच्या माध्यमातून आमचे तमाम कॅमेरामॅन तब्बल या ठिकाणी कॅमेरामॅन दिवस रात्र एक करतायत. त्यांच्या माध्यमातून हे चित्र आपल्याला बघायला मिळते. प्लेचा कॉल केलाय पंचानी आणि पहिला हा फुल टॉस होता, ऑन साईडला हुक केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गोलंदाजीचा दर्जा मी गोलंदाजीचा दर्जाविषयी बोलवतो. ग्रामीण संघ वादच नाही, मी जसा उल्लेख केला प्रचंड ताकद, प्रचंड टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे. ते तर प्रणवनी सिद्धच केलं यावर्षी वर्ल्ड क्रिकेटमध्ये. ते एक नवीन रेकॉर्ड केला त्यांनी. मात्र त्याचबरोबर गोलंदाजीची सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे. गोलंदाजी असं पाहिजे तशी बघायला मिळालं नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहेत, चेंडू जातोय पॉईंटला. पॉवर प्लेमध्ये हे जे 2 पॉवर प्ले या ठिकाणी देण्यात आले स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये दुर्गामाता क्रिकेट संघ कटाई मार्फत P1 P2 याच्यामध्ये खेळ करण्याची एक वेगळी पद्धत असते आणि याच्यामध्ये क्षेत्ररक्षण लावण्याची सुद्धा एक संघनायकांची एक कला असते. ते अजून पाहिजे तसं बघायला मिळालेलं नाही आहे. उच्चांक या स्पर्धेतलं 91 आहे जे उसरगरच्या नावावर आहे. निच्चांक आपण 40 धावा पाहिल्या होत्या, मात्र बदल होत जातोय. आज सकाळी सुरुवात चांगली झाली, 65 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. नंतर मात्र आपण बघतोय एक गोलंदाज विक्रांतच्या माध्यमातून आवडला. त्याच्यानंतर चंदननी सुद्धा मागच्या सामन्यात विसरता कामाने खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. मयूर अपकमिंग यंगस्टर आहेत, गुणवत्ता अप्रतिम, मुलांकडे प्रचंड टॅलेंट आणि या सगळ्या ड्रेस कोडचे कलर्स तुम्ही बघू शकता. अप्रतिम डिझाईन, कलर्स, वेगवेगळे रंग. 48 ग्रामीण संघांना दुर्गामाता क्रिकेट संघ कटाईच्या माध्यमातून देण्याला ही सगळी संकल्पना
विनोद पाटील आणि त्यांच्या सहकार्याकडून अक्रॉस द लाईन खेळले बघायचे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा स्किट करत क्षेत्ररक्षण करतायत. फिल्डर होते अक्षय म्हात्रे. अतिशय चांगलं वातावरण. प्रेक्षक तुम्ही बघू शकता चंदू बोर्डे संघामध्ये. चंदू बोर्डे हा जो स्टँड आहे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत. समोरचे स्टँड सुद्धा अत्यंत लाडकं स्टँड आहे. आम्ही तिथून पहिल्या दिवशी सामना बघायला गेलो, खूप एन्जॉय केला. अप्रतिम चेंडू लँड होता ना, खूप चांगल्या पद्धतीने दिसते. फुल टॉस ही चूक करतायत गोलंदाज, म्हणून मी म्हणालो दर्जेदार गोलंदाजी होत नाहीये. मागच्या सामन्यात सुद्धा तसंच चित्र होतं. धावसंख्या 13. मागच्या सामन्यात सुद्धा पहिल्या षटकात तब्बल 23 धावा कुठल्या गेल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक चॅनल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. ओपन क्रिकेट तुम्ही बघू शकता. 23, 24, 25ला ओपन क्रिकेटमध्ये या सगळ्या खेळाडूंना बघा, शिकू शकता तुम्ही कसं चेंडू करायला. पण चेंडू जर अशा पद्धतीने फुलटॉस तुम्ही टाकलात तर अजून तुम्हाला शिक्षा मिळू शकते षटकार किंवा चौकाराच्या माध्यमातून. मयूर सावर खेळतोय. यावेळेला इनसाइड आउट. पॉवर प्लेचा योग्य उपयोग. कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी अप्रतिम फटका. एका बाजूला बँड पथक, एका बाजूला आमचे डान्स अकॅडमीचे कलावंत सातत्याने. डान्स अकॅडमीचे कलावंत थोडंसं व्हॉल्यूम कमी कर थोडा. 1 पॉईंट फक्त. डान्स अकॅडमीचे आमचे कलावंत सातत्याने अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी करतायत. आता ते तकली श्याम आणि त्यांचे कलावंत या ठिकाणी सादर करतायत पहिल्याच दिवसापासून. हीच ओळख आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016चं. 48 ग्रामीणला व्यासपीठ मिळणं आणि फक्त 1 वर्ष नाही आहे, हे 15वं वर्ष आहे. आणि सातत्याने दादांच्या माध्यमातून, राजू शेठच्या माध्यमातून, विनोद आणि विजयच्या माध्यमातून हे चित्र आपल्याला बघायला मिळते. फार मोठी गोष्ट आहे एखादी स्पर्धा सुरू करणं आणि त्याच्यामध्ये नंतर सातत्य राखणं. ही मॅन ऑफ द सिरीजची कार तुम्ही बघू शकता रेनॉल्डची. बघायचं याचं उत्तर आपल्याला 26 तारखेला प्रजासत्ताक दिवशी आपल्याला मिळू शकेल की कुठला खेळाडू मॅन ऑफ द सिरीजची गाडी इथून घेऊन जातोय. तसंच जो होंडा ॲक्टिवा राजू शेठच्या अत्यंत जवळच्या मित्राने ते उत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज याच्यासाठी सुद्धा ठेवलेले आहेत. चांगलं टेलिकास्ट मला सांगण्यात आलं आता थोड्या वेळापूर्वी की घरातून सुद्धा फोन आले की तिथे त्यांना कव्हरेज बघायला मिळते. नवी मुंबईला बघायला मिळते, मीराबाईंदरला बघायला मिळते, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, सगळीकडे हे कव्हरेज जाते पुण्यापर्यंत. ही अत्यंत चांगली घटना आहे. सगळीच लोक प्रेक्षक एन्जॉय करतात घरात बसून. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016. धावसंख्या आहे ती 17. एकंदरीत आतापर्यंत मैदानावर आपण बघितले 3 चौकार. स्वप्नीलच्या माध्यमातून 1 आणि मयूर ज्याचं फुटवर्क चांगला आहे ऑफ साईडला. यावेळेला समोर खेळत आहेत. पावा प्ले आहे. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत. योग्य वापर करतायत स्ट्रॅटेजीचा आणि 4 धावा या ठिकाणी मिळाल्यामुळे धावसंख्या फुलते. संघनायकाने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण घ्यायचा तुमच्यामधला उकुमी गोलंदाज म्हणजे सगळ्यात अप्रतिम गोलंदाज आहे त्याला पॉवर प्लेमध्ये 2 षटकं टाकण्याची मुभा मिळाली पाहिजे तरच तो त्याचं गुणवत्ता तो त्या ठिकाणी दाखवू शकतो. सुरुवातीला जर असे फटकेबाजी कारण पहिल्या षटकात आपण एकंदरीत धावा पाहिला त्या 17 आणि दत्ताच्या या पहिल्या चेंडूवर 4 धावा आलेत. म्हणजे एकंदरीत 7 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेलेत. शफल होते फलंदाज आणि शफल होऊन इम्प्रोव्हायझेशन दाखवतात. ऑन साईडला पुल केलंय. फलंदाजाला माहिती आहे की मी शफल झाला तो चेंडू याच ठिकाणी येणार आहे. या अगोदरच त्याने ओळखलं होतं आणि तो तयार होता ऑन साईडला पुल करण्यासाठी आणि तो चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. स्वप्नीलच्या मार्फत हा चौकार येतोय. दोघांची हाईट बघा सारखे. असं म्हणतात कमी उंचाचे जे खेळाडू असतात ते अप्रतिम फलंदाज असतात. मग विक्रमादित्य सुनील गावस्कर असो किंवा आमचे सचिन रमेश तेंडुलकर असो किंवा टेनिस विश्वातील लिटल वंडर बॉय मंदार गरुडे असो किंवा भरत वाघेल असो हे अप्रतिम कामगिरी करतात. याच ठिकाणी आपण स्वप्नील आणि मयूरच्या माध्यमातून सुद्धा ते चित्र दिसतंय.
याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाजी बघायला मिळाली तिथे विकीच्या माध्यमातून ज्यावेळेला स्क्वॉड ड्राईव्ह केला त्यांनी. टॅलेंट खूप आहे, पोटेन्शियल खूप आहे, गुणवत्ता खूप आहे. या गुणवत्तेचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे ग्रामीणमधूनच, कारण MSI वाक्य आहे, येणारे भारतातील भविष्यातील चांगले खेळाडू हे ग्रामीणमधूनच मिळतील, शोधावे लागतील. टॅप केलंय, झेल असणार, थोडासा आळस तिथे दिसला, बघितला नाही की फिल्डर कुठे आहेत, गॅपमधून काढला असता तर गोष्ट वेगळी होते. हवेत खेळले, चांगली पार्टनरशिप मैदानावर चालली होती. अशा वेळेला बरोबर क्षेत्ररक्षकाच्या आता जेल देण्यासाठी भाग पाडलाय गोलंदाज दत्ता यांनी आणि हे पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक करतायत. जय मल्हार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर रोहिदास म्हात्रे यांच्याकडून मोठी देसाई संघाला हॅट्रिकसाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. हे विकेट पडल्याबरोबर या ठिकाणी तर दत्ताला 2 चौकार पडल्यानंतर स्वतःला त्याने सावरलेलं आहे आणि फलंदाजाला भाग पडलाय. फलंदाज परत आहेत स्वप्नील बाद झाले आणि नवीन फलंदाज येतो म्हणजे आता सागर पाटील. प्रणवच्या परफॉर्मन्स नंतर कल्याण डोंबिवलीकडे सगळेच प्रशिक्षक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि BCCIचं लक्ष अत्यंत बारकाईने लागलं आहे. आणि जसं मी उल्लेख केला, प्रणवला MCAने स्कॉलरशिप दिली आहे 5 वर्षासाठी. प्रत्येक महिन्यात 10,000 रुपये त्याच्या जडणघडणसाठी खर्च करण्यात येईल. याच्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या दौऱ्यासाठी प्रणव यावर्षी किंवा पुढच्या वर्षी जाणार याबाबतीत शंका नाही, त्याबाबतीत हालचाल सुरू झालेली आहे. कारण इंग्लंडला जर केलं तर तिकडच्या तज्ज्ञांकडून चांगली माहिती आणि चांगलं ज्ञान, जसं सचिनला मिळालं तसं ज्ञान त्याला प्राप्त करून देण्यासाठी MCA सज्ज झालेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाचे आपले क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून सुद्धा त्याच्या शिक्षणासाठी जबाबदारी घेण्यात आलेली आहे. मात्र प्रणवला आम्ही सगळे तज्ज्ञ एकच सांगतोय, प्रणव डाऊन टू अर्थ राहायचंय, जे घडलंय ते विसरून जायचंय आणि उद्यापासून परत एकदा चांगली सुरुवात करायची आहे. प्रणवने ऑलरेडी केलंय. आणि याच्या व्यतिरिक्त प्रणवचा सत्कार रमेश दळकर मैदान माटुंगा इथे कल्पेश कोळी खेळली जाते, त्या ठिकाणी अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आलेला आहे. आणि आमच्या या ठिकाणी राजू शेठ आणि अनंतांनी जसं उल्लेख केलाय, आम्ही शेवटच्या दिवशी 26 तारखेला प्रजासत्ताक दिवशी या ठिकाणी 1,09,000 देऊन प्रणव याचं या ठिकाणी प्रणव धनावडे याचा या ठिकाणी आम्ही सत्कार करू. 4 तारखेला मी अनंताशी बोललो होतो, म्हटलं अनंता असं मैदानावरती तुमच्या शाळांत स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी एक मुलगा खेळतोय आहे, त्याच्यावर लक्ष असू दे, तो एक नवीन विक्रम करेल असं चित्र दिसतंय. आणि 5 तारखेला विनोदच्या वाढदिवसाच्या दिवशी एक मोठी गिफ्ट आपल्याला कल्याण डोंबिवलीला मिळालेली आहे. धावसंख्या आहे ती 25. गोलंदाज दत्ता पुन्हा एकदा ऑफ साइडला पॉइंटच्या डोक्यावरून काढतायत. 4 धावांसाठी सुरेख डीजे. धावसंख्या 29. षटक मैदानावर पॉवर प्लेचं P2 या ठिकाणी सुरू असताना यावेळेला चेंडू टायमिंग होत नाहीयेत, व्यवस्थित मागे आले होते ऑन साईडला वळवण्यासाठी. जर टायमिंग झालं तर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला असता. तेच ड्रिल करून दाखवत आहेत नॉन सेकंडला फलंदाज. सिंगल काढले ते सागर पाटील यांनी. स्ट्राईकवर येतोय आता अपकमिंग यंगस्टर मयो. मुलाकडून अपेक्षा आहे, काही खेळाडू आज नक्कीच आवडलेत. जसं मी विक्रांतचा उल्लेख केला, विक्रांतला वरती मी बोलवलं, विक्रांतशी बोललो थोडं 5 मिनटं, कारण काही मुलांकडून छोट्या छोट्या मिस्टेक्स होत असतात, ते जर दुरुस्त केलं तर मुलांचं भविष्य अजून चांगल्या पद्धतीने उज्ज्वल होऊ शकतं. त्याच्यानंतर प्रतीकशी आम्ही बोललो, प्रतीकने खूप चांगली बॅटिंग केली आज सकाळी या ठिकाणी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी पोचताय सुरक्षितपणे, बॅकअप करायला आता फलंदाज पोचतोय. तर पॉवर प्लेचे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण बघतोय, संपतोय. 31 धावा पॉवर प्ले आतमध्ये आलेले आहेत. सरासरीवर जर लक्ष घातलं तर 15.5 सरासरी या ठिकाणी ठेवलेली आहे.
काटेगावातील या बँड पथकमधल्या प्रत्येक कलावंतांचं अभिनंदन, कारण ज्या पद्धतीने 18 तारखेपासून सातत्याने ते वाजवत आहेत, खूप मेहनतीचं काम आहे. 9 दिवस सातत्याने 26 तारखेपर्यंत त्यांना हे वाद्य या ठिकाणी आपल्याला रसिकांना त्यांची जी कला आहे ते त्यांना सादर करायची आहे. हॅट्रिकसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक जय मल्हार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर रोहिदास मात्रे यांच्याकडून मोठी देसाई संघाला या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. सुदाम पाटील पडलेगावचे त्यांच्याकडून 3 चौकाराला 3,000, 3 षटकाराला 5,000 रुपयाचं पारितोषिक. याच्यानंतर श्रीदास मात्रे यांच्याकडून या मुलासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक रोशन ठाकूर यांच्याकडून सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. धन्यवाद. हे भरपूर पारितोषिक तुम्ही बघू शकता, सातत्याने पारितोषिक देण्यात येते. याच्या मागे उद्देश काय व तुम्ही कटआउट बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर आता दाखवण्यात येत आहे. विनोद विजय आणि तसंच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभुवन पाटील यांचं स्क्रीनवरती आमचे श्रोते जे घरात बसून सामना बघताय तुमचं स्वागत आहे. आज या स्पर्धेचा दिवस आहे तो 3रा, उद्या 4था दिवस आहे. उद्या सुद्धा ग्रामीणचे संघ या ठिकाणी खेळतील आणि 5व्या दिवसापासून या ठिकाणी 5, 6 आणि तसंच सातत्याने आपण शहरी संघाने या ठिकाणी बघू शकू. 26 तारखेपर्यंत ही स्पर्धा एन्जॉय करू शकाल. tenniscricket.in चे भरपूर प्रेक्षक सुद्धा सातत्याने कमेंटही करतायत एकंदरीत या स्पर्धेविषयी. तर सरासरी मैदानावर आपण बघतोय 15.5 मैदानावर एका बाजूने मयूर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत, त्यांना साथ देत आहेत सागर. पहिला चेंडू रिदममध्ये असताना दर्शनच्या हातातून चेंडू निसटतोय, होतो असं भरपूर वेळा आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये सुद्धा, कारण ज्या वेळेला ग्रीप घेऊन रनवेमध्ये धावत असताना एकदम जंप घेतात आणि त्यावेळेला चेंडू हातातून निसटतो. हे चित्र बघायला मिळतं. ते चित्र या ठिकाणी बघायला मिळालं गोलंदाज दर्शनच्या रूपाने. गरज असे या लहान मुलांना एका शाबासकीची, प्रेरणेची, सूचनेची, कानमंत्राची, आणि ही जर अशी सूचना जर त्यांना आल्या तर ही मुलं हळूहळू घडत पुढे येतात. ऑन साईडला ड्राईव्ह आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असं वाटतंय. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे या ठिकाणी. 4 धावा. मयूर पोस्ते 15 3 चौकार त्याच्या मार्फत आले. त्याच्या अगोदर आपण सागरच्या माध्यमातून सुद्धा एक चौकार या ठिकाणी पाहिला होता. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्ही बघू शकता. इथून धावतं वळण रसिकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि तसं आमचं कंट्रोल रूम बरोबर व्यासपीठाच्या मागे आहे. देन NBCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी दिलीप भगत, चंदन भगत आणि त्यांचे तमाम कॅमेरामॅन या ठिकाणी दिवस रात्र एक करतायत. शफल होऊन जागा बनवली आणि हा फटका बनवलेला आणि चेंडू पाठवतात फाईन लेगला 4 धावांसाठी. ब्युटिफुल स्ट्रोक. याच्यासाठी मी म्हणालो अपकमिंग यंगस्टर आहेत मयूर. पडलेगाव सोहम पाटील यांच्या मार्फत 3,000 रुपयाचा पारितोषिक 3 चौकारासाठी. 2 चौकार लागोपाठ आपण पाहिलेले आहेत या ठिकाणी. मयूरच्या माध्यमातून एक ऑन साईडला ड्राईव्ह आणि त्याच्यानंतर एक फटका त्यांनी बनवला. मिळत नाहीत टेनिस स्टेशनमध्ये, फटका बनवावा लागतो, कधी कधी मॅन्युफॅक्चर करावा लागतो आणि तो फटका त्यांनी बनवला शफल होऊन. आणि किती हुशार आहेत बघा, एवढ्या लहान वयात त्याला माहिती आहे गॅप कुठे आहे आणि गॅपमध्ये खेळणारे खेळाडू नेहमी जिनियस असतात. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर आणि 3 लागोपाठ चौकार. पारितोषिक सुदाम पाटील यांनी पडलेगावचे यांनी मी कधी कधी घाबरतो जेव्हा जेव्हा ही मुलं रिव्हर्स शॉट खेळायला लागतात तेव्हा खूप घाबरतो, कारण जसं मी उल्लेख केला पहिल्या दिवसापासून अजूनही सांगतो रिव्हर्स शॉट खेळायला काही हरकत नाही. आधुनिक क्रिकेटची गरज आहे. मात्र ते खेळत असतानाच खेळाडूचं चेंडूची निवड, त्याच्यानंतर तुमचं पदलालित्य, तुमची प्रॅक्टिस हे चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे. आयसाईट सुद्धा खूप चांगली लागते, नाहीतर प्रवाहामध्ये कधी कधी एखादी चूक करू शकता. तुम्ही बघू शकता एक फिल्डर तिथे वाढवण्यात आले. जर रिव्हर्स शॉट खेळले तर त्या ठिकाणी तो जेलच्या रूपाने जाऊ शकतो. मयूर अत्यंत वेगळा स्टान्स आहे त्यांचा. इनसाइड आउट आणि एक्स्ट्रा कव्हरला या 6 धावा. कॉपी बुक मधला ब्युटिफुल स्ट्रोक.
शिनराज टोयोटासाठी बाबा म्हणून एक खेळाडू डावकडे खेळतात. त्यांची आठवण मयूर यांनी करून दिली आहे. 135 जेव्हा त्यांचा उच्चांक आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. क्रिकेट किती इझी आहे मयूर दाखवतात, मात्र ते तेवढे इझी नाही आहे. मयूरने त्याच्यासाठी भरपूर परिश्रम घेतले, सराव केलेले आहेत. ब्युटिफुल टायमिंग. मैदानावर चौफेर फटकेबाजी या ठिकाणी करतात असं म्हणायला हरकत नाही आहे. पुस्तकातला प्रत्येक शॉट दाखवायचा ते प्रयत्न करतात या ठिकाणी. संघाची धावसंख्या पोचलेली आहे ती आता 49 वर. षटक मैदानावर तिसरं सुरू असताना यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू जातोय, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या धावांसाठी फार वेगाने येत आहेत. डेंजर एंडला आहेत, मात्र सुरक्षितपणे पोहोचले. 2 धावा पूर्ण करून संघाच्या धावसंख्येला 50च्या पुढे नेत आहेत. तिसऱ्या षटकात किती वेगाने धावा या ठिकाणी केलेले तुम्ही बघू शकता. याचं श्रेय नक्कीच अगोदर स्वप्नीलला, त्याच्यानंतर मयूरला आणि मयूरच्या बरोबर सागर याला सुद्धा. प्रोफेशनल क्रिकेट खेळणं, व्यावसायिक क्रिकेट खेळणं, पॉझिटिव्ह ज्याला सकारात्मक क्रिकेट म्हणतो ते या ठिकाणी मयूर दाखवत आहेत, याचा आवर्जून उल्लेख करीन. रिव्हर्स खेळण्याची गरज होती का? मी आत्ताच बोललो. चेंडू तरीही मागे जातोय बघा. षटक झालेत 3, धावसंख्या झाली 55. मयूरच्या अप्रतिम फलंदाजीमुळे या ठिकाणी आपण सरासरी प्रति षटकाच्या मागे 18.33 अशी या ठिकाणी पडले संघाने उभारले. आणि याचं श्रेय जातं मयूर सागर आणि पहिला फलंदाज जो बाजूला स्वप्नीलच्या रूपाने त्याला सुद्धा याचं श्रेय जातं. कटआउट बघू शकता. दादांचं चित्र, स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचं चित्र आणि तसंच आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि सरचिटणीस महाराष्ट्राचे माननीय प्रमोद रतन पाटील राजू शेड यांचंही चित्र. काल द्वारकानाथ संजगिरी यांना तुम्ही या ठिकाणी पाहिलं होतं. करसन गावरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आज सलीम दुरानी अत्यंत नामांकित भारतीय संघासाठी खेळलेले खेळाडू या ठिकाणी येतील. त्या काळामध्ये ज्या वेळेला प्रेक्षकांनी डिमांड केले सेक्स त्यावेळेला सलीम दुरानीने षटकार मारलेत अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होईल. मला आठवतंय संभाजीनगरच्या क्रीडांगणावर काही वर्ष अगोदर, जवळजवळ मला वाटतं 11-12 वर्ष अगोदर आम्ही कॉमेंट्री करत होतो. त्यावेळेला त्यांची भेट झाली होती. परिस्थिती अत्यंत गंभीर होती त्यांची. अशा वेळेला ते रेकमेंड करणं, MCAला सांगणं, कारण जुन्या खेळाडूंच्या मागे भक्कमपणे उभं राहणं BCCने अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर त्यांना लाईफ अचीवमेंटचा अवॉर्ड तो याच्या पुढच्याच वर्षी 25 लाखाचं देऊन त्यांना मदत करण्यात आली. ही फार मोठी गोष्ट आहे. नो डाऊट आता जुन्या खेळाडूंना पेन्शन सुरू झालेले आहेत BCCच्या माध्यमातून, कारण त्या काळामध्ये एवढा पैसा नव्हता. तर जसं मी उल्लेख केला, आज पहिल्या सेशनमध्ये सुद्धा 20 जानेवारीचा पूल अत्यंत घातक पूल आहे. जसं मी बोललो की सोनारपाडा असो, निळजे असो, याच्या व्यतिरिक्त चोळे असो, वाकळण असो, पडले असो, हे सगळे संघ एकेक काळी पारितोषिक घेऊन गेलेले संघ आहेत. जसं वाकलन ज्या मागच्या वर्षाचा चॅम्पियनच होता, हे सगळे एका पूलमध्ये या ठिकाणी पाहिलं आहे आपण. आणि जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट आपण वाकलन आणि चोळीमध्ये पाहिलं. आणि चॅम्पियनचा संघ पहिल्याच सामन्यामध्ये बाहेर जातो. याच्यावरून तुम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचं जे दर्जा आहे, जी प्रगती आहे तुम्ही बघू शकता. त्याचं कारण असं आहे की चॅम्पियन टीमला भारी एखादी टीम दुसरी पडू शकते, याचं उत्तम उदाहरण चोळी संघाने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. हीच प्रगती आहे. प्रत्येक संघ कसा पुढे जातो, प्रत्येक संघ कसा पुढे सरकतोय, कशी प्रगती करत पुढे जातोय. एकच चॅम्पियन जर सातत्याने आपण बघितला तर त्या स्पर्धेमध्ये प्रगती बघायला मिळत नाही. प्रत्येक वर्षी वेगळं चॅम्पियन हे चित्र या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 2016 मध्ये मागच्या 14 वर्षांमध्ये बघायला मिळते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती आलाय तो टेक ऑफ. ड्रोन कॅमेरा आतमध्ये येतोय. मला थोडीशी भीती वाटते हृदयामध्ये. मी ही भीती बोलून दाखवली 2 जणांना. आता काय हरकत नाही आहे, मात्र ज्यावेळेला क्लोज मॅचेस असतात नो डाऊट तो कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने केलो. त्या कॅमेरामॅनशी मी बोललो सुद्धा, कारण क्लोज मॅचेसच्या वेळेला काळजी घ्यायला लागेल. चेंडू कुठे लागता का म्हणे कॅमेऱ्याला. सामन्याला कलाटणी मिळू शकते अशा वेळेला. आत येतोय चेंडू, ऑफ साईडला प्लेस केला खूप संयमाने, कारण त्यांना माहिती आहे खराब चेंडूची वाट बघतायत.
कारण धावांची सरासरी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मयूर आणि सागरने मेंटेन केलेलं आहे. पहिला गडी बाद झाला तेव्हा धावसंख्या 25 होती, आता आपण धावसंख्या बघतोय 56, म्हणजे एकंदरीत 31 धावांची पार्टनरशिप या दोघांमध्ये झाली. पहिली पार्टनरशिप आपण बघितली ती 25 धावांची, आता 31 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी झाली. कॉमेंट्री बॉक्समध्ये काका मात्रेंचं आगमन झालं आहे, स्वागत आहे तुमचं. काका मात्रेंशी आम्ही आता कमेंट करणार आहोत. येणाऱ्या दिवसांमध्ये आता आम्ही कमेंट करत कॉमेंट्री करू. या पद्धतीने आता आम्ही सातत्याने प्रगती करू आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहू. या ठिकाणी 13 कॅमेरास आहेत, याच्यामध्ये ड्रोन, क्रेन आणि तसंच स्टंप कॅमेरा सुद्धा आहे. अशा माध्यमातून DNC या ठिकाणी डेन NBCच्या माध्यमातून थेट प्रेक्षण जाते. फुलटॉस आहे, शफल झाले होते, जागा बनवली होती आणि भिरकावून देत आहेत सुनील मनोहर गावस्कर स्टँडमध्ये 6 धावांसाठी. प्रेक्षकांनी जेल घेतला असेल तर प्रेक्षक येऊ शकतात पारितोषिक घ्यायला. धावांची सरासरी सातत्याने वाढते, धावसंख्या पोहोचलेली ती आता 62 वर. धन्यवाद. स्क्रीनवर करेक्शन करायचं आहे. चेंडू जातोय, यावेळेला गरज होती का असा प्रश्न आहे. मात्र भरपूर वेळ फलंदाजांना पाहिलं नवीन प्रयोग करायला जातात आणि नवीन प्रयोग करत असता अशा चुका त्यांच्याकडून होतात आणि मैदानावरती फलंदाज बाद होतोय तो मयूरच्या रूपाने. मयूरनी संयमाची, मयूरला टेम्परमेंटची गरज आहे आणि टेम्परमेंट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मैदानावर तब्बल 37 धावा त्याने कुठलेले आहेत. चेंडू किती घेतले बघा आणि एकंदरीत चौकार बघूया मैदानावरती. त्याच्या माध्यमातून 5 चौकार आणि 2 षटकार आले आणि 11 चेंडूमध्ये 37 धावा, म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता एकंदरीत 350चं स्ट्रायकिंग रन रेट काका या ठिकाणी ठेवले. काका तुमचे कमेंट्स. निश्चितच सर, आपण या ठिकाणी पाहिलं तर एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती फलंदाज मयूरकडून. कारण जो सलामीला फलंदाज होता आणि यावेळी जी त्यांची फलंदाजीचं आपण पाहिलं तर निश्चित कामगिरी चांगली होती. मग एक चूक त्यांनी केली आणि परिणाम या ठिकाणी त्याला मैदानातून परतावं लागलं सर. काका मात्रे यांचं धावतं वर्णन. 2 चांगले मित्र मला या स्पर्धेमध्ये अनंताच्या माध्यमातून मिळालेले आहेत. एक काका मात्रेंचं नाव ऐकलंच होतं मी 4-5 वर्षापासून, मात्र भेट प्रत्यक्ष झाली नव्हती. आणि दुसरं म्हणजे आज प्रवीण धुगाडे हिंदीमध्ये करतो, हिंदीचं समालोचन त्याचं मी ऐकलंय. ओव्हर द विकेट, चेंडू बोल्ड होते, सफल झाले मिडल स्टंप सोडून आणि लागोपाठ या ठिकाणी आपण बघतोय दुसरा गडी बाद होतोय. असं म्हणतात एक पार्टनर बाद झालं की काका लगेच दुसरा पार्टनर नेहमीच क्रिकेटमध्ये बाद होतोय. एका बाजूला पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप 25 धावांची आणि त्याच्यानंतर 37 धावांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी आणि लगेचच आज दुसरा गडी बाद होऊन परततोय आणि आता दोन्ही फलंदाजी असतील ते मैदानावरती नवीन असतील. सर आपण या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच गोलंदाज यश जे आपण पाहायला मिळतं या ठिकाणी, कारण एक मोठी पार्टनरशिप तोडणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि गोलंदाज आपण अजय ज्यांनी एक चांगली कामगिरी केली, कारण 2 फलंदाजांना त्यांनी तंबल परतवलं. त्यामुळे थोडासा ब्रेक जी वाढती धावसंख्या होती, कारण 62 3 गडी बाद धावा ही निश्चितच मोठी धावसंख्या आकाराला येत होती. हॅट्रिकसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मोठी देसाई संघाला जय मल्हार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर रोहिदास मात्रेंच्या मार्फत आयोजकांकडून सुद्धा पारितोषिक आहे. बघायचं ते पटकवतायत का. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं या ठिकाणी काय हॅट्रिक्स, मात्र आत्ता या ठिकाणी अजय त्या मार्गावर आहेत. 2 गडी लागोपाठ बाद केले. 2 फलंदाज बरोबर म्हणाले काका, 2 फलंदाज चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप करत असताना त्या दोन्ही फलंदाजाला पॅव्हिलियनमध्ये पाठवून सामन्याला काही प्रमाणात का होईना आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न अजय यांनी केलाय विश्वासाने, असं म्हणायला हरकत नाही. करायच्या अगोदर गोलंदाज आपण पाहिलं होतं ते दत्ता दर्शन. अजयचा दुसरा स्पेल आहे, पहिल्या स्पेलमध्ये त्याला 17 धावा त्यांनी दिल्या होत्या. त्या सगळ्यात चुका दुरुस्त करत आत्मविश्वासाने गोलंदाजी आता करतोय. चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न बीट होत आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार का नाही, पंचांनी त्या ठिकाणी इशारा केलेला आहे. हॅट्रिक घेतलेला आहे या ठिकाणी आणि हॅट्रिक साधलेला आहे आणि हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. जय मल्हार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि हे पारितोषिक या ठिकाणी ठेवलं होतं 10,000 रुपयाचं. रोहिदास मात्रे मॅग्निफिसंट बॉलिंग. 8 अंटात चेंडूला त्याच पद्धतीने बॉम्ब सुद्धा देतात. शफल झाले फलंदाज, खेळण्याचा प्रयत्न ऑन द पॅड लागतोय आणि आपलं सगळ्यांचं लक्ष त्या फिल्डरकडे होतं. मात्र पंचांचं बोट त्याकडे अपील झालं होतं. पंचांचं बोट वरती जात आणि फलंदाज परततोय LBWच्या रूपाने, लेग बिफोर विकेटच्या रूपाने. धावसंख्या झालेली आहे ती 62. आतापर्यंत 2 पारितोषिक या ठिकाणी शरीदास मात्रे यालाही
पारितोषिक गेलेलं आहे रोशन ठाकूर यांच्या मार्फत. त्याच्या जलमलवारचे एंटरप्राइजचे प्रोप्रायटर रोहिदास म्हात्रे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आता आचरलं जात आहे. एक गोलंदाज कशी आपली चूक दुरुस्त करतो बघा काका. पहिल्या षटकात याच गोलंदाजीने स्पेलमध्ये 17 धावा दिल्या होत्या आणि त्याच गोलंदाजीने आपली चूक दुरुस्त करत असताना ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून या ठिकाणी संघाला सामन्यामध्ये आणलंय. थोडा उशीर नक्कीच झालाय कारण धावसंख्या 62 पर्यंत पोहोचली आहे आणि सकाळच्या पहिल्या सामन्यात ज्या 65 धावा पाहिल्या होत्या तो विक्रम मला वाटतं आजच्या दिवसात या ठिकाणी मोडतील असं चित्र दिसतंय. पडलेगाव संघ रसिकांचं लक्ष वेधतोय. सामना तुम्ही बघताय पडले आणि मोठी दिसते यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला तर मोठी दिसते. या संघाने फिल्डिंग घेतलंय. फलंदाज आणि पडले संघाला बोलले. पडले संघाने आतापर्यंत धावा केलेत मैदानावर 62 गडी बाद झालेत मैदानावर. आपण बघतो एकंदरीत 4 फॉर द लॉस ऑफ 4. एका बाजूला भारत सरांना थोडंसं थांबवतोय. या ठिकाणी आपण पाहतात आमच्या प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक या ठिकाणी पाहताय. श्री आदरणीय निवृत्ती पाटील साहेब माजी सरपंच नेरजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल झेल घेणाऱ्या त्या निश्चितच येतो. त्यामुळे ही स्पर्धा जर आपण पाहिली तर निश्चितच एक प्रेक्षकांसाठी देखील चांगली प्रेक्षणीय स्पर्धा आपण पाहतो. दरम्यान हा चेंडू आपण पाहता यावी सीमारेषे पलीकडे आणि हा शानदार चौका. साडे 16 धावांची गती या ठिकाणी फलंदाजीने आतापर्यंत पडल्या संघातील फलंदाजीने या ठिकाणी ठेवलंय. अप्रतिम रन रेट. दुपारच्या सत्रामध्ये धावा बघायला मिळालेत. आपण मागचे 3 दिवस आपण बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये थंडी होती मात्र जसं उल्लेख केला पहिल्या सामन्यात धावा बघायला मिळाल्या होत्या. सगळ्यात उच्चांक जसं मी उल्लेख केला उसरकर या संघाने 91 धावा केल्या आणि ते चेजही केल्या देवानी. 2 धावांनी ते पराभूत झाले होते. आदित्य आणि तसंच संदीपला विसरलं नाही ज्या पद्धतीने त्या दोघांनी परफॉर्म केलं होतं. एक चेंडू डॉट गेला आणि तिथे त्या सामन्याला कलाटणी मिळाली होती. एका बाजूला भारत ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय सामना चालू आहे. 349 दिलाय टार्गेट. शफ्फल ऑन खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहेत. अँगलही केला स्विंगही केला. फलंदाज आहेत मैदानावर आपण बघतोय. तेजस आणि राकेश हे 2 फलंदाज आहेत. डावकरे फलंदाज आहेत तेजस. प्रभाकर यांचा पुढचा चेंडू अँगल करतायत पुन्हा एकदा मात्र यावेळेला अजय स्वतः या ठिकाणी आपण बघतोय अप्रतिम फलंदाजी सुरुवातीला बघायला मिळाली मात्र आता गोलंदाजी तशी होत नाही. या ठिकाणी आपण सुरुवातीला पण एक गोलंदाज त्यांचा जर सोडला तो जो अजय त्यांनी दुसरा स्पेल टाकला 7 धावा दिल्या त्याच्यानंतर मला कुठलाही गोलंदाज असं दिसलेलं नाही आहे त्यांनी चांगली गोलंदाजी केली असेल. प्रभाकर चुका करतायत काही. या वेळेला ऑन साईडला प्लेस केलाय. गुड थ्रो. ग्रामीण संघामार्फत एक गोष्ट पाहिलं क्षेत्ररक्षक बरोबर ऑन द स्टंप थ्रो देतात. ऑन द स्टंप थ्रो दिला तर भरपूर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स वाचतात. धावा तुम्ही रोखू शकता. विकेट किपर असतो किंवा नॉन सेकंडचा गोलंदाज असतो त्याला तेवढाच आनंद होतो तेवढाच वेगाने फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये तो धावबाद घेऊ शकतो. प्रभाकर सातत्याने विचार करतात कसं कंट्रोल करता येईल कारण सुरुवातीला धावा ज्या गेल्या अजयच्या पहिल्या स्पेलमध्ये दत्ताच्या स्पेलमध्ये दर्शनच्या स्पेलमध्ये अजयने सेकंड स्पेलमध्ये कव्हर केलं. प्रभाकर त्यांना साथ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत मात्र दुसऱ्या बाजूला राकेश आणि तेजस धावांची गती कशी वाढेल आणि सरासरी 16च्या पलीकडे कशी जाईल या दृष्टीने त्यांचा प्रयत्न दिसतोय पडले गावामार्फत. काशीनाथ पाटील आणि आनंद पाटील पंचांची भूमिका दोघेही अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व दुर्गामाता क्रिकेट संघटनेमधले. भरपूर परिश्रम आहेत या सगळ्यांचं या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. 15वं वर्ष आहे. शफ्फल लोन खेळण्याचा प्रयत्न पॅडला लागला चेंडू अपील होतोय वळले होते मात्र यष्टीरक्षकांची साथ नाही. हाईट फॅक्टर होता आणि पंच दाखवत आहेत ब्रश होऊन गेला त्यामुळे लेग बाय इशारा आणि अवंतर धाव मिळते आणि या अवंतर धावाने धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय 69 या धावसंख्येवर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 69 धावा आतापर्यंत झालेले आहेत. आतापर्यंत धावांची गती जर पाहिली तर 14च्या दरम्यान ही गती सुरू आहे मात्र अजूनही काही चेंडू बाकी आहेत. या चेंडूत 2 फलंदाज कुठपर्यंत नेत आहेत हे बघायला आवडेल. पहिल्या षटकात ही धावांची गती 17 होती नंतर ही 15.5 होती. गोलंदाज प्रभाकर स्ट्राईकला आहेत तेजस. फिल्डिंगमध्ये चेंजेस करतात. स्लॉग ओव्हर्स आहेत. अटॅक होऊ शकतं लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला.
अक्रॉस द लाईन अँगल होते हा चेंडू तीच चूक करतायत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मी जसा उल्लेख केला नेहमी राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लाईक वेगळं स्टान्स असतं. डावकरे फलंदाजालाही तुम्ही फेस करत असताना समोर जेव्हा अँगल होतो, क्रॉस येतो चेंडू, त्यावेळेला एक वेगळं स्टान्स असतं. विचार करा ते क्षण आणा. वासिम अक्रम ज्यावेळेला सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायची ते अँगल व्हायचा तो चेंडू कशा पद्धतीने आपलं शोल्डर त्या दिशेला ठेवून शफल खूप चांगल्या पद्धतीने फेस करत पॉईंट आणि तसंच कव्हरच्या मधून गॅप काढण्याचा प्रयत्न करायचे सचिन. इथं तसं होत नाहीये. ऑफ साईडला खेळत नाही ते, ऑन साईडला अटॅक करायला जातात, आउटसाईड ऑफ स्टंपला. प्रभाकर शफल होतोय, लॉन साईडला लॉफ केलंय यावेळेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि आपल्या सगळ्या चुका जे डॉट गेले ते सगळे दुरुस्त करत असताना या ठिकाणी फलंदाज तेजस आणि या 6 धावा मिळालेले षटकार मिळतोय आणि या षटकाराने धावसंख्या फुलते आणि धावसंख्या जात पोहोचते ती 75 या धावसंख्येवर आणि 76चं टार्गेट या ठिकाणी पडले संघाने दिलेलं आहे. आस्किंग रन रेट आपण बघतो प्रति षटकाच्या मागे 15.20 जी सुरुवातीला आपण दुसऱ्या षटकात 15.5ची सरासरी आपण पहिल्या षटकात 17 होती. अप्रतिम कामगिरी, कारण शेवटच्या जर चेंडूमध्ये 6 धावा आल्या ना तर नक्की सरासरी खाली आली असती. मात्र उशिरा त्या ॲक्शनमध्ये आलेले आहेत मोठे देसाई संघातील गोलंदाज. सुरुवातीला जर पाहिलं तर पहिल्या षटकात 17 धावा केल्या, दुसऱ्या षटकात 14 धावा, तिसऱ्या षटकात 24. त्याच्यानंतर अजयने आपल्या सेकंड स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना 7 धावा देत असताना 3 गडी बाद केले. त्याच्यानंतर प्रभाकरनेही त्याला साथ दिली. मात्र हे सुरुवातीच्या टप्प्यात जर बघायला मिळालं असतं तर हे चित्र काका वेगळं दिसू शकलं असतं. निश्चितच सर, कारण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जो गोलंदाज ज्याचा आपण हॅट्रिक पूर्ण केली होती, गोलंदाज आपण पाहताय अजय, त्याने एक अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याने दिशाने टप्पा अतिशय व्यवस्थित ठेवला होता. आणि हे खरं तर आपण पाहतो जेव्हा 2 षटकं जी आपली पॉवर पिच असते त्याच्यामध्ये जेव्हा क्षेत्रांची विरेचना असते, यावेळी प्रत्येक संघ ग्रामीण स्पर्धेमध्ये पाहतात की मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतो आणि ती त्यांनी केलं. कारण पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 14 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये देखील 24 आल्या. म्हणजे क्षेत्ररक्षण विखुरलेलं असताना देखील हिंमत होती, फलंदाजी दाखवली आणि त्यामुळे या ठिकाणी ही धावसंख्या धावपत्र एवढी मोठी पाहायला मिळते. धन्यवाद काका. रायगडमधले ज्येष्ठ समालोचक काका म्हात्रे यांना तुम्ही ऐकतायत, भरपूर अनुभव. आणि माझं स्वप्न आहे की काका इथे नाही तर वानखेडेमध्ये असायला पाहिजे. मी काकांना बोलले लवकरच तुमचं ऑडिशन आकाशवाणीला होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण चांगले जे समालोचक आहेत त्यांना त्या पद्धतीने मेरिटमध्ये पुढे यायला पाहिजे. म्हणून मी अनंताचे धन्यवाद व्यक्त करतो. 2 चांगले समालोचकांची भेट त्यांनी या ठिकाणी घडवून आणली आहे. तरी सर आपलं मी थोडंसं थांबवतोय कारण पहिलं सत्र समाप्त झालंय. यानंतर आपण वळतो आमच्या अतिथी कक्षामध्ये. अतिथी कक्षामध्ये पाहतात अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आपण पाहताय बबनजी वजीर साहेब जे काटेचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय फुलचंदजी पाटील साहेबांना की आपण आपले शुभस्ते त्यांचा आपण शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण सन्मानित करावं. बबन वजीर साहेब ज्याची आपण हिंदू संस्कृती आपण नेहमीच सांगत असतो की अतिथी देवो भव, आणि या ठिकाणी ते उपस्थित आहेत आपला अमूल्य वेळ दवडून, तर त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना स्वागत करतात. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा वळतोय अतिथी कक्षामध्ये विष्णू शेठजी जे आपण पाहताय सन्माननीय पडले गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील एकाने स्वागत केलं जाणार आहे. काही क्षणातच प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत, या स्पर्धेची एक ओळख आहे या ठिकाणी आपण पाहायला मिळते स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीचे. तर विष्णू शेठजी यांचं पडलेगावचे यांचं आगमन झालं, त्यांचं देखील एकाने स्वागत केलं जात आहे. आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय श्री फुलचंदजी पाटील साहेबांना की आपण देखील त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहात. त्यानंतर पुढचं स्वागत मूर्ती आहेत आपण पाहतात ॲडव्होकेट विनायक पाटील साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करणार आहात आणि त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी मिळवणार आहात. आदरणीय फुलचंदजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण ॲडव्होकेट विनायकजी पाटील साहेबांचं आपण या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आपण बोलतोय पुन्हा एकदा माजी सरपंच निलजेचे आदरणीय गिरिधरजी पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. अर्थात पुन्हा एकदा स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय फुलचंदजी पाटील साहेबांना की आपण त्यांच्या आपल्या शुभस्ते आपण त्यांचं देखील शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. आणखीन एक सन्माननीय व्यक्ती आपण पाहताय पडलेच गावची सुदाम शेठजी पाटील साहेब
जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत आणि फुलचंद पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती आपण देखील त्यांचं स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आपण त्यांचं स्वागत करत आदरणीय पडलेगावचे सुदामशेठ पाटील साहेब. त्यानंतर आपण बोलतोय पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये माजी सरपंच निर्जेचे सन्माननीय निवृत्ती पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. फुलचंद पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की या मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करावं. काही क्षणातच मैदानाकडे आपण वळणार आहोत कारण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करताय. तर वळूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे आमचे जबरदस्त महागुरू आपण पाहताय निश्चितच या ठिकाणी बालसोडवणे सर यांना विनंती की आपण पुन्हा एकदा या खेळाच्या दुसऱ्या सत्राचं आपण निश्चित समायोजन करावं. धन्यवाद काका म्हात्रे. तर पहिलाच गडी बाद झालेला आहे त्या ठिकाणी आपण बघतोय तो फलंदाज बाद झाला मैदानावर अक्षयच्या रूपाने. विकी एका बाजूला उभेच. टार्गेट आहे 76 टू विन. आस्किंग रेट 15.20. 15 किंवा 16 धावा करावा लागेल. दुसऱ्या बाजूला भारताला ऑस्ट्रेलियाने 349 दिलेत. आतापर्यंत भारताने 17.3 षटकामध्ये 135 धावा केलेत. एक गडी गमावलाय आणि मैदानावर शिखर धवन खेळतोय तो 51 वर आणि विराट कोहली खेळतोय 41 वर. रोहित बाद झालाय. थँक्यू राहुल. चौथा एकदिवसीय सामना आहे. आता T20चे सामने आहेत विसरू नका. याच वर्षी T20 वर्ल्ड कप आपल्या भारतामध्येच खेळला जाईल. ICC T20 वर्ल्ड कप. अप्पे आणि चेंडू एजला लागून यष्टीरक्षकाच्या हातात. मॅग्निफिसंट बॉलिंग. स्वप्नील सुरुवात अप्रतिम फलंदाजीच्या माध्यमातून आणि गोलंदाजी सुद्धा अप्रतिम या ठिकाणी आपल्या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण अतिथी कक्षामध्ये बोलतोय. आणखीन आमचे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. पडवेशेठ पाटील साहेब पडले जे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाते. आदरणीय फुलचंदजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचं देखील स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह आपण त्यांचं स्वागत करणार आहात. प्रेक्षक थोडंसं निश्चित व्यत्यय येतोय आपण कारण समालोचनामध्ये थोडंसं पण तो संस्कृती आपली सांगते की येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. पडवेशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केले गेले ते. त्यानंतर पुढचं स्वागत आपण करणार आहोत पडलेच गावचे प्रभाकरजी खरबे साहेब यांचं आणि पुन्हा एकदा फुलचंद पाटील साहेबांना विनंती आहे की त्यांचं देखील आपण स्वागत करावं. प्रभाकर खरबे साहेब पडलेगावचे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे फुलचंदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आणि वळूया मैदानाकडे ओव्हर टू बालसोडवणे सर. हॅट्रिकच्या मार्गावर आहे. चेंडू ऑन साईडला वळवला आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली गोलंदाजी स्वप्न यांच्या मार्फत. धन्यवाद काका. काय हरकत नाही. तुम्ही बरोबर म्हणालात. तर हे सगळे मान्यवर दादांवर प्रेम करणारे सगळे मान्यवर आहेत आणि त्यांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण मागचे 7 वर्ष येत असताना एक चित्र मी पाहिलं म्हणून मी लोकनेता हा शब्द वापरला. दादांचं असंच प्रेम आहे या परिसरामध्ये. दादा असो, राजू शेठ असो, विजय असो, विजय व्यासपीठावर उपस्थित आहेत. विजय रतन पाटील त्यांचं स्वागत आहे. विनोद रतन पाटील असो, विकी असो. आता श्रवणचंही आगमन झालं आहे. एकच धाव आहे. यावेळेला ऑन साईडला वळवलंय. चेंडू मिड विकेटला जातोय. 4 धावा मिळतील का असा प्रश्न आहे. मात्र फिल्डर पोहोचते त्या ठिकाणी फार वेगाने. फिल्डर आहेत राकेश. कधी कधी एखाद्या फिल्डरला भरपूर बघायचं असतं म्हणजे लॉंग लेग पण बघायचं आहे, फाईन लेग पण बघायचं आहे, मिड विकेट पण बघायचं आहे, लॉंग ऑन पण बघायचं आहे आणि तेच राकेशला तिथे जबाबदारी आहे पॉवर प्लेमध्ये. मॅरेथॉनमध्ये जसं धावतात तसं धावपटू त्या ठिकाणी धावतोय तो. व्हेरी गुड. आव्हान घेणं, परफॉर्मन्स दाखवणं. नुरा, जयदीप गरत उर्फ स्वामी असे टेनिस विश्वातले दिग्गज फिल्डर्स आहेत. त्यांचं नाव घेतलं जातं ज्या ज्या वेळेला बेस्ट फिल्डिंग होते. अच्छा ऑन साईडला पुल केलंय. चेंडू लॉग लेगला जातोय आणि त्या ठिकाणी बघायचं चेंडू
आपण पाहतात पहिल्या फेरीचा शेवटचा सामना, त्यानंतर आपण पाहणार दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जुनी डोंबिवली विरुद्ध निळजे या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण त्वरित संपर्क साधावा. जुनी डोंबिवली विरुद्ध निळजे. लॉफ केलाय, पुढे सरकले होते मयूर, स्किट करत थांबले, ब्रेक लावला स्वतःला. आज विक्रांत, मयूर टॅलेंटेड प्लेअर या ठिकाणी ग्रामीणच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. आनंदाची गोष्ट आहे. या मुलांचं सगळ्यांचं भविष्य अप्रतिम आहे. काल अमोलच्या रूपाने सुद्धा बघायला मिळालं. सुरुवातीला आकाशच्या रूपाने, अभिमन्यूच्या रूपाने, बॅटिंगच्या माध्यमातून विशाल, संदीप, आदित्य असे खेळाडू चांगल्या पद्धतीने काका लक्षात राहतात, कारण या लोकांनी टळक परफॉर्मन्स मैदानावर दाखवलं आहे. तर षटक पहिलं पूर्ण होते. आस्किंग 15.2 होतं. धावा ठेवल्या जातात. 10च्या रूपाने 2 धक्के दिले होते. त्याचं प्रत्युत्तर नक्कीच एक षटकाराच्या रूपाने आपल्याला मैदानावर बघायला मिळालं. मात्र अजूनही मैदानावर धावा हवेत, ते म्हणजे आपण बघतोय 66, आणि या 66 धावा करायचे आहेत 4 षटकामध्ये. आस्किंग रन रेट 16.5 म्हणजे 16 किंवा 17 धावा प्रति षटकामागे ठेवायला लागले. काका या षटकाबद्दल? तर या ठिकाणी आपण जसं सांगितलं की मला आपल्याला 2 मित्र मिळाले, एक काका मात्र मिळाले, प्रवीण दोगाडे मिळाले. पण सर या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आम्हाला एक महागुरू मिळाले, जे आमच्यापर्यंत बाळ सोबत सर्व आपण पाहत आहे. आणि हे यश खरं तर आपण बाळ स्वर्गीय रतनभाऊ पाटील 2016 आणि त्यांचे संपूर्ण आयोजक आणि सहकारी यांना ते यश जातं. धन्यवाद. सगळं श्रेय आमच्या दादांना, दादांचं प्रेम, विनोदचं प्रेम. अजूनही 66 धावा करायचे आणि मैदानावर 24 चेंडू बाकी आहेत. आस्किंग 16 किंवा 17 धावा प्रति 16.50 आहे करावं लागेल. तांबून खेळलेत, लॉफ केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अशा फटक्यांची अत्यंत गरज आहे या ठिकाणी. मी जसा अगोदरच उल्लेख केला, 20 जानेवारीच्या पूलमध्ये निळजी असो, कंबाळपाडा असो, जुनी डोंबिवली असो, त्याच्यानंतर सोनारपाडा असो, वाकलन, सोळे, आता आपण बघतोय मैदान मोठी, त्याचे सगळे घातक संघ आहेत. अत्यंत विस्फोटक फलंदाजी लाईनअप आहेत त्यांच्याकडे. अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय. बॅकफुटला आले होते, चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिला, मात्र चेंडूच्या त्या ठिकाणी संपर्कात आले नाहीत. ऑफ साईडला गॅपमधून चेंडू काढायचा होता. तर वळूया, या ठिकाणी आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जुनी डोंबिवली आणि निळजी या दोन संघामध्ये नाणेफेक होते. प्रभाकरजी गरवेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद काका. यावेळेला चेंडू लॉफ केला ऑन साइडला, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. सचिन रमेश तेंडुलकर स्टँडवर. व्हॉट अ शॉट. गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी वारंवार गोलंदाजांनी आखूट टप्प्याचे चेंडू फेकलेत आणि आखूट टप्प्याचे चेंडू आपण नेहमी पाहता की निश्चित घातक आपण पाहायला मिळतो. या दरम्यान नाणेफेक संपन्न झाली होती आणि त्याच्यामध्ये नाणेफेक जिंकते जुनी डोंबिवली संघ. संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धावसंख्या 22. तुम्ही विचार करत असाल सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून भारताच्या क्रीडा मंत्रालय आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांच्याकडे येते आहे. सगळ्या स्पोर्ट्स अँड गेम्सच्या माध्यमातून, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या माध्यमातून सुद्धा वर्ल्ड क्रिकेट कसं डेव्हलप होईल या दृष्टीने सुद्धा ते प्रयत्न करतायत. सातत्याने बिझी आहेत. मुंबईच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा प्रयत्न चालू आहे. भारताच्या माध्यमातून चालू आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमी जी सातत्याने भारतासाठी प्रत्येक वर्षी 50 खेळाडू घडवते, त्याच्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न सचिन सातत्याने करतायत. उद्देश एवढा आहे की सचिन बिझी आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे तो राज्यसभेचे ते सदस्य सुद्धा आहेत. आणि गाव त्यांनी जे आंध्र प्रदेशमध्ये दत्तक घेतलं होतं ते गाव अत्यंत सुंदर त्यांनी बनवलं आहे, याचा उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. खरं त्याला कौतुक आवडत नाही, ते नेहमी सांगतात. जे काम करतात ते नेहमी बोलत नाहीत. काउंटी क्रिकेटच्या माध्यमातून एक गेट टुगेदर होतं. खेळाडू काहीतरी बोलण्यासाठी त्या स्टँडकडे आलेले आहेत, असं फार रॅरली बघायला मिळतं. कारण तो चेंडू अडकलाय आणि तो चेंडू कसा बाहेर निघाला प्रयत्न केला जातोय. खेळणाराच चेंडू, जर प्लेचा जो चेंडू आहे तो परत आला तर बरं होईल या दृष्टीने बॅट्समॅन सुद्धा त्या ठिकाणी गेले. तो वरती अडकला आहे. तर आपण या ठिकाणी सांगितलं की सचिनजी तेंडुलकर यांचं फार मोठं योगदान आपण स्पर्धेमध्ये आहे. कारण आपण पाहता महाराष्ट्रामधले असे अनेक काही दाते आहेत की ते निश्चितच यावेळी निश्चित आपल्या
यथाशक्तीपणे दान करत असतात आणि नेहमी आपण म्हटलं तर देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे. देणाऱ्याने इतके द्यावे की एक दिवस त्या देणाऱ्याचे हातच घ्यावे. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर निश्चितच स्वर्गीय रतनभाऊ पाटील यांचं आपण जर योगदान आपण पाहताय. मगाशी प्रवीण दोघारी देखील म्हणाला होता की संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि फार मोठं योगदान आहे. 15 वर्ष या क्रिकेटच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण क्रिकेटपटूंना एक महत्त्वाचं स्थान मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच रमेशदादा आहेत, त्याचबरोबर प्रमोददादा आहेत, विजयदादा आहेत, त्याचबरोबर आपण पाहिलं तर विनोददादा आहेत. या सर्वांचा निश्चित आपण आभार व्यक्त करूया. व पिच आहे जेल असणार आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. एक सूचना आहे डॅन NBCच्या माध्यमातून दिलीप भगत आणि चंदन भगत मार्फत आमचे जे कॅमेरामॅन जिथे उभे आहेत तिथे प्रेक्षक जर बाजूला असतील त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही जिथे ते कॅमेरामॅन उभे आहेत ते स्टँड हलवू नका. तुम्ही जर हलवलात तर ते जे क्षण कॅप्चर करतायत त्याच्यामध्ये विघ्न येऊ शकतं, इंटरप्शन येऊ शकतं. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आम्हाला हवे तुमच्याशिवाय स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. मात्र कॅमेरापासून थोडी लांब राहा, त्या स्टँडपासून थोडी लांब राहा. अतिथी कक्षामध्ये आताच काही क्षणापूर्वी आपण पाहताय सचिन पाटील साहेब जे लोढा ग्रुपचे या ठिकाणी आले. त्यांचं निश्चित आमची या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. ज्ञानेश्वर पुढचा चेंडू घेऊन व पिच आहे पुन्हा एकदा पायाने चेंडू अडवायचा प्रयत्न, वेग नक्कीच कमी केलाय त्याने. आठवत असेल इंडियन प्रीमियर लीग मध्ये झहीर खान असंच पायाने चेंडू अडवत असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती अँकरला आणि तिथे थोडे दिवस बाहेर होते. दुसरा अजून एक क्षण अत्यंत माझा जवळचा मित्र राजू सुतार फिल्डिंग करत असताना असंच अँकर इंजुरी झाली होती. नाहीतर ते भारतीय संघात आपल्याला खेळताना दिसू शकले असते. रणजीचे आघाडीचे फलंदाज सचिनच्या बरोबरचे दाणू चिंचणीचे या वेळेला बॅकफुटला थांबले. चेंडूला बघताय, चेंडू जास्त बाहेर जातो, इशारा येतोय वाईड. काशीनाथ पाटील आणि अनंता कामगिरी करत असताना या ठिकाणी एकमेव संस्था अशी मी महाराष्ट्रात काका पाहिली, प्रत्येक कार्यकर्ता ऑन द फील्ड बिझी आहे आणि तो पण रात्री 2-2 वाजेपर्यंत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खाली राहतोय चेंडू, घातक असेल धाव, डायरेक्ट नक्कीच लागला, मात्र सुरक्षितपणे त्या ठिकाणी पोहोचतायत. धावसंख्या सरकते ती 25 या धावसंख्या. षटक संपले 2, धावसंख्या 25. मागच्या षटकात सरासरी हवी होती 16.5, ठेवली जाते 12.5 रुपयांनी. बॅक टू काका. तर अतिथी कक्षामध्ये काही क्षणापूर्वी लोढा ग्रुपचे आदरणीय सचिनजी पाटील साहेब आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय श्री योगेशजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आपण त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सचिन पाटील साहेब लोढा ग्रुप यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. योगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आणि त्यानंतर हेदुटणीचे माजी सरपंच सन्माननीय दिलीप पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. तेच योगेशजी पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की दिलीप पाटील साहेब माजी सरपंच हेदुटणे यांचं देखील आपण स्वागत करावं. दिलीप पाटील साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे. योगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते जे माजी सरपंच हेदुटणेचे शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन या ठिकाणी स्वागत. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि वळूया आमचे महागुरू या ठिकाणी आपण पाहतो बाल सुब्रमण्यन सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद. षटक संपले तर 2, धावसंख्या झाली 25. अजूनही 51 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 51 धावा करायचे आहेत. आस्किंग रन रेट आता वाढतोय प्रति षटकाच्या मागे. तो 17 धावा या ठिकाणी प्रति षटकाच्या मागे करावा लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर स्वप्नील येते पुन्हा एकदा. पहिला षटकामध्ये एकंदरीत धावा दिल्या तर 10 गडी बाद केले ते 2. हे त्यांचं प्रत्युत्तरण. हे चेंडू थांबून ऑन साईडला वळवलंय, बघायचंय मिड विकेटला, सीमारेषा बाहेर 6 धावा. अशा फटक्यांची अत्यंत गरज आहे या ठिकाणी. मोठी दिसई या संघाला चेस जर करायचं असेल तर. पुन्हा एकदा आपण अतिथी कक्षाकडे वळतोय. आपण पाहतोय भंडारली 14 गाव विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय विजयजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत केलं जाईल. योगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पुन्हा त्यांना विनंती आहे की आपण विजयजी पाटील साहेब भंडारली 14 विभाग अध्यक्ष मनसे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण पाहता प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला होता निश्चितच यावी पॉईंट क्षेत्रामध्ये कोणतीही धाव नाही आहे. तर सर्व मान्यवरांचं स्वागत. ओव्हर टू सरांकडे.
धन्यवाद काका. धावसंख्या सरकते ते आपण बघतो 31 या धावसंख्येवर 76 धावा करायची 31 धावा आलेले आहेत. 76 धावा करायचे आहेत. चेंडू पासून शरीर खूप लांब होतं. झेल असू शकतो. फलंदाज बाद. आणि या दरम्यान आपण बघतोय कैलासजी पाटील साहेब उद्योगपती पडलेगाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आमच्या स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2016 वर्ष 15 आपलं स्वागत आहे. मान्यवर विनंती की आपण असनस्त राहायचं आहे. वळूया सरांकडे. तर नितेश जो धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत होता त्याला स्वप्नीलने पॅव्हिलियनकडे पाठवलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर येतो आता दीपक. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू ऑन द टोस. अप्रतिम निर्णय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा पडलेगावचे ज्या काही क्षणापूर्वी आलेले उद्योगपती आदरणीय कैलासजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत. आणि नंदू चौधरी साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शोभसते आपण शाळा पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आपण त्यांचं देखील स्वागत करावं. हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज असा कसा चेंडू टाकू शकतो असा प्रश्नचिन्ह आम्ही मागचे 3 दिवस मी आणि काका बोलतोय. चेंडू ऑन द स्टंप मसाला मयूर असतोय माझ्याकडे बघत या ठिकाणी. व्हेरी गुड डिसिशन फ्रॉम अनंता. ऑन द टोस चेंडू होता मिडल स्टंपवर. स्ट्राईकला आहेत प्रभाकर. लॉफ केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल असणार. एक चेंडू डॉट गेला त्याच्यानंतर ही विकेट या ठिकाणी जाते. या ठिकाणी मला स्वप्नीलचं कौतुक आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण पहिल्या षटकात 10 धावा देतो जरा 2 गडी बाद केले. या षटकात 3 गडी बाद केले. मात्र धावा भरपूर देतात. इकॉनॉमिकल नाही त्यांचं षटक मात्र धावा देतात. त्याचबरोबर विकेट सुद्धा घेतात. याचाही उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. एकंदरीत 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण मैदानावर बघतोय ती 31च्या रूपाने 76 धावा करायचे आहेत. 31 धावा आलेले आहेत. अजूनही मैदानावर 45 धावांची गरज आहे आणि 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स बघतोय मैदानावर येते. आस्किंग रन रेट वाढतोय 22.50. 6 धावा देत असताना 3 गडी बाद. एकंदरीत स्वप्नीलचं पृथ्वीकरण 2 षटक एकरी निदान आहे. 16 धावा आणि तब्बल 5 गडी म्हणजे निम्मा संघ नक्कीच बाद केलाय. मात्र धावा सुद्धा 16 दिलेत. काका या गोलंदाजीबद्दल निश्चित चांगली गोलंदाजी आपण पाहिलं. म्हणजे मगाशी जर आपण जसं आपण 3 दिवस सांगत होतात की हॅट्रिकवर जेव्हा गोलंदाजी येतो तेव्हा त्यांनी खरं तर मधली यष्टी किंवा डावी यष्टी किंवा उजवी यष्टी याच्या दिशेने मारा करायला पाहिजे. आपण एक चांगला सल्ला दिला त्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण क्रिकेटपटूंना. पण प्रत्येक गोलंदाज मात्र आपण विचार करतो की ती विकेट घेताना मात्र स्वैर मारा करतो. कधी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असतो, कधी डाव्या यष्टीच्या बाहेर टाकतो. आणि त्यामुळे ह्या गोलंदाजांनी नेमकं काय केलं, 2 विकेट घेतले होते. त्यानंतर त्या ठिकाणी ती चेंडू निश्चित निर्धाव केला. त्यानंतर विकेट घेतली. मात्र 3000 रुपये पारितोषिकमध्ये त्यांनी कमावलं. ही एक वस्तुस्थिती होती. तर अजूनही 45 धावांची गरज आहे. धन्यवाद काका म्हात्रे यांना. तुम्ही ज्येष्ठ समालोचकांना मध्ये या ठिकाणी कमेंट्सच्या माध्यमातून ऐकता आहे. असे कमेंट्स दोघांच्या माध्यमातून आता पुढचे येणारे दिवस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तर अजूनही 12 चेंडूमध्ये 45 धावा होऊ शकतात का हा प्रश्नचिन्ह आहे. टेनिस विश्वात मागे वळून बघितल्यावर 30 वर्षांमध्ये अशा धावा झालेल्या आहेत. काका तर या दरम्यान डोंबिवलीचे आदरणीय भरतजी जोशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो मी योगेशजी पाटील साहेबांना की आपण त्यांचं स्वागत करावं. योगेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की भरत जोशी साहेब जे डोंबिवलीहून आलेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. शाळेत पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. सरांनी मगाशी सांगितलं होतं की या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक सहआयोजकांमध्ये आपण पाहिलं प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करतात.
एवढी मोठी क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांना एक प्रश्नचिन्ह असतं की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे असे जे पंच आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, असे पंच या ठिकाणी करण्यात, याचं उत्तर असं आहे की हे जे पंच आपण पाहतात गेले कित्येक वर्ष, अनंत पाटील असो, दीपक चौधरी असो, प्रफुल्ल पाटील साहेब आहेत, अतिशय चांगली कामगिरी करतात पंचाच्या भूमिकेतून. 12 चेंडू 45 धावांची गरज. आस्किंग रन रेट 22.50. सातत्याने हे वाढत गेले, त्याचं कारण धावा आल्या नाहीत आणि याचं श्रेय जातं स्वप्नीलला, यांनी 16 धावा देत असताना 2 षटकात 5 गडी निम्मा संघ बाद करणारा पहिला गोलंदाज काका ठरला. याचे उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजांनी 5 विकेट्स घेतलेले नाही आहेत. अक्रॉस द लाईन बीट होत आहेत. तर स्वप्नील हे नाव लक्षात राहील. स्वप्नीलची बॅटिंग सुद्धा खूप सुंदर होती, कारण एकंदरीत मैदानावर आल्याबरोबर त्यांनी 3 चौकार मारले होते. अप्रतिम बॅटिंग केली त्यांनी. 15 धावा केल्या, 14 धावा त्यांनी केल्या होत्या तब्बल. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय विकेट सुद्धा 5 काढलेले आहेत. खाली राहतोय चेंडू. सबमेरिन डिलिव्हरी एजला लागलाय, जास्त लांब जाणार नाही. शॉर्ट बॅकवर्ड्स करायला लागतोय. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय त्या ठिकाणी. फिल्डर क्षेत्ररक्षक आहेत मयूर. चांगली कामगिरी रसिकांनी विसरू नये. याच्यानंतर आता द्वितीय फेरीतले सामने सेकंड राऊंड मधले या ठिकाणी आम्ही सुरू करू. आज सकाळपासून बोपर विरुद्ध जुनी डोंबिवलीमध्ये जुनी डोंबिवली संघ जिंकला. त्याच्यानंतर कंबाळपाडा विरुद्ध निळजेमध्ये निळजे, कार्डी आणि सोनारपाडामध्ये सोनारपाडा. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, तेवढाच वेगाने क्षेत्ररक्षण, मात्र सुरक्षितपणे ते एक चिकी सिंगल कंप्लीट होते. त्याच्यानंतर वाकलन विरुद्ध चोळे हा अत्यंत महत्त्वाचा सामना होता. वाकलन सारख्या चॅम्पियनला चोळे संघाने पराभूत केलं. त्याच्यानंतर वसार विरुद्ध आडिवळीमध्ये वसारा संघ विजय झाला आणि हा सामना तुम्ही मैदानावर बघताय पडले आणि मोठे दिसाईमध्ये. स्ट्राईक एंडला आहेत दीपेश. राकेश याचा पुढचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फेटाळून लावला. आपल्याला काशीनाथ पाटील यांनी 3 प्रश्न नक्कीच विचारतात. चेंडू पडल्यानंतर जातो कुठे, दिशा काय, त्याची हाईट फॅक्टर काय आहे, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यानंतर पायचीतचा निर्णय आपण बघतो. आज सकाळपासून काका आपल्याला 2 पायचीत आपल्याला बघायला मिळाले आज, कम्पेअर टू मागचे 2 दिवस जर पाहिलं तर आपण. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस होता. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू अडवत आहेत. धावा येत नाहीयेत. धावा येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण मागे बघून बघितलं तर जी ओळख आहे मोठे देसाई संघाची अटॅकिंग क्रिकेटची, विस्फोटक फलंदाजी, तसं चित्र आज आपल्याला अक्षय, विकी, जितेश, अजय, इतेश यांच्याकडून बघायला नाही मिळाले. स्ट्रेट ड्राईव्ह मात्र सज्ज आहेत फिल्डर त्या ठिकाणी डायरेक्ट हिट देण्यासाठी. नितेश सिंगल पूर्ण होते आणि मैदानावर हे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होते. 4 षटकांची धावसंख्या झालेली आहे ती 76 धावा दिलेत. टार्गेट रिकन्साईल करतात आमचे दोन्ही स्कोरर थोड्या वेळासाठी. हे जे आता मैदानावर जी धाव झाली त्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता विकी यांना, विकीचं अभिनंदन. श्रवणचं आगमन झालं आहे. दादांच्या माध्यमातून खूप चांगलं वाक्य दादांनी सांगितलं की बाबांचं आगमन झालंय परत एकदा. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या माध्यमातून एक चांगला कार्यक्रम सुद्धा त्यांना करायचा आहे. त्याबद्दल विकीचंही अभिनंदन. अतिशय क्लास पर्सनॅलिटी आहे. तुम्ही बघा विकीचं असो, विनोदचं असो, किंवा राजू शेठ असो, किंवा विजय शेठ असो, सगळ्यांचंच व्यक्तिमत्व जे आपण बघतो वेगळं आहे. आणि याचं सगळं श्रेय जातं नक्कीच रतन बुवांना आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा खेळली जाते. लॉफ करण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत. आता काही फॉर्मॅलिटीज राहिलेत असं म्हणाल का नाही, तर 37च धावा आहेत. 37 धावा आलेले आहेत 76 मधले. या अजून तर फॉर्मॅलिटीजच फक्त बाकी असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण धावा येत नाही आहेत. धावा येणं अत्यंत आवश्यक आहेत आणि त्या धावा येत आहेत. 39 धावांची गरज आहे आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मैदानावर अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि असं जर या ठिकाणी सामना जर जिंकला, सतीश धुळेची आठवण होते. सुभाषनगरच्या मैदानावर टिळक
चेंबूरला त्यांनी 38 धावा तब्बल कुठल्या होत्या एका षटकामध्ये आणि सामन्याला कलाटणी दिली होती. मागच्या वर्षी त्याचं अपघात झालं, सुप्रीमो तो खेळला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या कुटुंबाबरोबर कोकणात चालला होता आपल्या गावाकडे आणि त्याच्या गाडीचा अपघात झाला. काही खेळाडू आपल्याला सोडून गेले. मग सँडी असेल, सतीश धुळे असेल, सुहास देवकर असेल, दीपक शाह असेल, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. या सगळ्या खेळाडूंनी आपल्या काळामध्ये भरपूर परफॉर्मन्स दाखवले टेनिस विश्वामध्ये. यांची आठवण काढावी तेवढी कमी आहे. ओव्हर द विकेट, फुल टॉस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला निर्णय अनंतामार्फत. पायचीचा शफल झाले, मिडल स्टंपवर आले खेळण्यासाठी आणि चेंडू बरोबर मिडल ऑफ स्टंपवर होता आणि त्या ठिकाणी ते फलंदाज बाद होत आहेत. फॉर्मॅलिटी फक्त राहते. 76चं टार्गेट आहे, 39 धावांची गरज आहे. येथे धावा हेत नाही आहेत, विकेट्स पडत आहेत. सचिन हॅट्रिकच्या मार्गावर आहे. याच्या अगोदर स्वप्नील सुद्धा हॅट्रिकच्या मार्गावर होते. मात्र त्या षटकामध्ये त्यांनी नक्कीच 6 धावा देत असताना 3 गडी बाद केले. पहिल्या षटकात त्यांनी 10 धावा देत असताना 2 पहिला गोलंदाज ठरलाय. प्रसादच्या माहितीसाठी 2 षटकं स्वप्नील एकही निर्धाराने धावा दिले, 16 आणि 5 गडी बाद केलेत. निम्मा संघ गारद करणारा पहिला गोलंदाज स्वप्नील. दुसऱ्या बाजूला धावा सुद्धा त्यांनी तब्बल 14 कुठलेले आहेत. चांगली कामगिरी स्वप्नीलच्या माध्यमातून. हॅट्रिकच्या मार्गावर आयोजकांच्या वतीने सुद्धा हॅट्रिकला पारितोषिक आहेत. आयोजकांच्या वतीने सुद्धा 3 षटकाराला पारितोषिक आहेत. आयोजकांच्या वतीने सुद्धा अर्धशतकाला पारितोषिक आहेत. दुर्गामाता क्रिकेट संघ कटाईंच्या माध्यमातून. हा चेंडू कुठे गेलाय एक्झॅक्टली लक्षात येत नाहीये फलंदाजाला. काय हरकत नाहीये, नाराज व्हायची गरज नाहीये, कारण अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. अप्स अँड डाऊन्स असतात. कधी आपले दिवस असतात, कधी समोरच्यांचे दिवस असतात आणि ते चित्र. कारण मी विसरलो नाही, मोठी देसाई एका काळाला अप्रतिम कामगिरी त्यांनी केलेली या स्पर्धेमध्ये, विसरता कामा नये. मात्र आज ते कमी पडलेत बॅटिंगमध्ये. त्याचं कारण मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झालेत. ऑन साईडला प्लेस केलाय, मयूर आहे त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत 1च धाव पूर्ण होते आणि या सिंगलने धावसंख्या सरकते ती आता फार फार वेळानंतर पुढे सरकते ते 38 वर. किती वेळ घेतलाय बघा. अजूनही 38 धावांची गरज. लॉफ केलंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा येत आहेत आणि 31 धावांनी हा सामना या ठिकाणी पडले संघाने जिंकलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन मान्यवरांमार्फत, तसंच आयोजकांच्या वतीने आणि पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रथम फेरीतले सगळे सामने संपलेले आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही रिझल्ट देतोय. बोपर विरुद्ध जुनी डोंबिवली या संघ विजय झाला. त्यांचा कंबाळपाडा विरुद्ध निळजे संघ विजय झाला. कार्डी विरुद्ध सोनारपाडा